गुड मॉर्निंग. पहा, आपण राष्ट्रीय उत्पन्न हा जो भाग पाहतो आहे, जे प्रकरण पाहतो आहे, तर यामध्ये आपण काल राष्ट्रीय उत्पन्नाचा जो चक्रीय प्रवाह आहे, तर त्या चक्रीय प्रवाहाचं द्विक्षेत्र प्रतिमान कसं असतं हे आपण बघितलं. त्याच्या आकृतीच्या साह्याने आपण ते समजून घेतलं. त्याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह जो आहे त्याचं 3 क्षेत्र प्रतिमान आहे, त्याचं 4 क्षेत्र प्रतिमान आहे. परंतु हे सर्व असताना देखील आपल्याला द्विक्षेत्रीय प्रतिमान जे आहे, हे द्विक्षेत्रीय प्रतिमान समजण्यासाठी म्हणून आवश्यक होतं. आणि कशा पद्धतीने दोन प्रवाह जे असतात, तर हे दोन प्रवाह म्हणजे एक उत्पन्न प्रवाह आणि दुसरा जो आहे हा खर्च प्रवाह, पैशाचा प्रवाह. आपण पाहिलं की एकाचं उत्पन्न दुसऱ्याचं काय आहे, खर्च आहे. तर हे जे प्रवाह आहे, तर हे प्रवाह आपल्याला दिसलेले आहे वस्तू आणि सेवा आणि म्हणजे कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था याद्वारा. हे दोन महत्त्वाचे त्याच्यामध्ये घटक आहेत आणि त्याद्वारा ते द्विक्षेत्र प्रतिमान कसं आहे हे आपण काल बघितलं. आता आज आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या संकल्पना आहेत, त्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना पाहायच्या आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या तशा विविध संकल्पना आहेत, संकल्पना भरपूर आहेत. परंतु आपल्याला सर्वच्या सर्व संकल्पना ज्या आहेत, तर या सर्वच्या सर्व संकल्पनांचा अभ्यास न करता आपण केवळ त्यातील काही ज्या अत्यंत महत्त्वाच्या अशा संकल्पना आहेत, तर त्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या संकल्पनांचा आपण आज रोजी अभ्यास करणार आहोत. तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना हे आपल्याला आता बघायचं आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना ज्या आहेत, तर त्या आज आपण पाहतोय. तर आपल्याला प्रमुखपणे ज्या 3 संकल्पना आहेत, त्या 3 संकल्पनांचा आपण आज विचार करणार आहोत. सगळ्यात पहिली जी आहे ती आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन. स्थूल देशांतर्गत उत्पादन ही पहिली संकल्पना आहे आणि त्याला आपण जीडीपी असं म्हणतो. आता जीडीपी म्हणजे काय, तर उत्पादन म्हणजे प्रोडक्शन, नंतर देशांतर्गत म्हणजे डोमेस्टिक आणि ग्रॉस, स्थूल म्हणजे ग्रॉस, असं त्याचा अर्थ होतो आहे. तर आपण एक एक जी संकल्पना आहे, या एक एक संकल्पनेचा विचार करूया. दुसरी जी संकल्पना आहे ती आहे निव्वळ देशांतर्गत उत्पादन, नेट डोमेस्टिक प्रोडक्शन असं त्याला आपण म्हणतो. नंतर आहे एकूण राष्ट्रीय उत्पादन, ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन असं त्याला आपण म्हणतो. तर आणि चौथी जी आहे ती आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, तर NNP असं त्याला म्हटलं जातं, शॉर्ट फॉर्म आहे. तर आपण प्रत्येकाचा जो विचार आहे, हा प्रत्येकाचा विचार आता आपण करणार आहोत. तर आपण आता बघूया. सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन. काय आहे ते, पहिलं जे आहे ते स्थूल देशांतर्गत उत्पादन. हे जे स्थूल देशांतर्गत जे उत्पादन आहे, स्थूल देशांतर्गत उत्पादन, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, त्याला आपण जीडीपी असं म्हटलेलं आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असं त्याला म्हटलं आहे, स्थूल देशांतर्गत उत्पादन. तर हे जे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जे आहे,
अर्थात उत्पादन जे आहे तर त्याचा जो विचार आहे त्याचा विचार आपण या ठिकाणी आज आता सगळ्यात पहिले आपण करणार आहोत. बघा आता सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तर तो सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन. देशांतर्गत उत्पादन असं ज्यावेळी आपण म्हणतो आहे, देशांतर्गत उत्पादन ज्यावेळी आपण म्हणतो आहे त्यावेळी देशाच्या अंतर्गत असणाऱ्या उत्पन्नाचा आपण विचार करणार आहोत. ही सगळ्यात पहिली गोष्ट आपल्या लक्षात येते की त्याच्यामध्ये आपण देशांतर्गत जे उत्पादन आहे त्याला, म्हणूनच आपण परकीय व्यवहारांबाबत आता या संकल्पनेमध्ये काय मत आहे हे आता सगळ्यात पहिले आपण पाहूया की स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय. त्याला आत्ताच काय सांगितलं मी तुम्हाला की ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट असं त्याला आपण म्हणतो. दिलेल्या वर्षामध्ये म्हणजे एक आर्थिक वर्ष, एका आर्थिक वर्षामध्ये दिलेलं वर्ष म्हणजे एक आर्थिक वर्ष. आपल्याकडे कोणतं वर्ष आहे आर्थिक वर्ष? आपल्याकडे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष आहे. मग हे जे आर्थिक वर्ष आहे तर या दिलेल्या वर्षामध्ये, या आर्थिक वर्षामध्ये देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत, आधी सांगितलं देशाच्या अंतर्गत म्हणून त्याला आपण देशाच्या ज्या आपल्या भौगोलिक सीमा रेषा असतील तर या देशाच्या असणाऱ्या भौगोलिक सीमारेषांच्या अंतर्गत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवा यांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. समजलं का तुम्हाला काय म्हटलेलं आहे? तर थोडक्यामध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन हे प्रत्येक देशाची जी भौगोलिक सीमा आहे, उदाहरणार्थ आपल्या भारताचा नकाशा बघितला, आपल्या भारताचा नकाशा तुम्हाला माहिती आहे, तो डोळ्यासमोर आणा. मग भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्या अंतर्गत, त्याच्या देशाच्या सीमारेषेच्या अंतर्गत उत्पादन केल्या जात असेल, जेवढं काही उत्पादन केल्या जात असेल तर ते काय आहे? अंतिम वस्तू आणि सेवा. आपण राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या बघताना देखील पाहिलं होतं, त्याच्यामधले वैशिष्ट्य बघताना देखील पाहिलेलं होतं की अंतिम वस्तू आणि सेवा ज्या आहेत तर या अंतिम वस्तू आणि सेवा या अत्यंत महत्वाचा असा भाग आहे. कारण दुहेरी गणना टाळण्यासाठी म्हणून आपण अंतिम वस्तू आणि सेवेचा विचार करत असतो. जर आपण अंतिम वस्तू आणि सेवेचा विचार केला नाही तर दुहेरी गणना जी आहे, दुहेरी मापन जे आहे, हे दुहेरी मापन होण्याचा खूप मोठा दोष निर्माण होतो आणि आपलं राष्ट्रीय उत्पन्न उगीच वाढल्यासारखं वाटते. म्हणून हा दोष टाळण्यासाठी म्हणून हे दुहेरी मापन जे आहे, हे दुहेरी मापन होऊ नये म्हणून अंतिम वस्तू आणि ज्या सेवा आहेत तर या अंतिम वस्तू आणि सेवा यांचं बाजारभावानुसार, जो काय बाजारभाव असेल, बाजार मूल्य जे असेल तर या बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे. काय आहे ते? स्थूल देशांतर्गत उत्पादन आहे. मग स्थूल देशांतर्गत उत्पादन जे आहे तर त्याचा सूत्र जे आहे हे सूत्र आपण पाहूया. जीडीपी इज इक्वल टू सूत्र काय आहे तर ते आपण पाहूया. इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम. जीडीपी इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम. आता या ठिकाणी सी म्हणजे काय आहे? या ठिकाणी सी म्हणजे कन्झम्पशन आहे, आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे, जी म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आहे आणि एक्स मायनस एम म्हणजे जे आहे तर हे एक्स मायनस एम याचा अर्थ या ठिकाणी
परकीय व्यवहारापासून प्राप्त होणार, परकीय व्यवहारापासून आपल्याला जे उत्पन्न प्राप्त होते, अर्थात निर्यात वजा आयात, अर्थात काय आहे, निर्यात वजा आयात. तर याचा या ठिकाणी आपण सूत्रामध्ये जीडीपी कशी काढली जाते, तर C+I+G+X-M अशी काढली जाते. मराठीमध्ये आपण पाहूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्थूल देशांतर्गत उत्पादन बरोबर उपभोग, काय म्हटलेलं आहे, उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात वजा आयात, निर्यात वजा आयात. म्हणजे आता स्थूल देशांतर, कारण आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आणि पुढेही तुम्ही ज्यावेळी आता बघणार आहे त्यावेळी हे शब्द जे आहे, या संकल्पना ज्या आहे, या संकल्पना, हे शब्द हे वारंवार वारंवार येत असतात आणि म्हणूनच आपल्याला याचा अभ्यास जो आहे हा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मग जीडीपी जी आहे, तर ही जीडीपी इज इक्वल टू C+I+G+X-M, स्थूल देशांतर्गत उत्पादन बरोबर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात वजा आयात, असं आपण सांगू शकतो. ही झाली आपली पहिली संकल्पना, ही आपण पाहिलेली पहिली संकल्पना. आता दुसरी जी संकल्पना आहे ती आहे निव्वळ देशांतर्गत उत्पादन. दुसरी जी आहे ती आहे निव्वळ देशांतर्गत उत्पादन. निव्वळ देशांतर्गत उत्पादन, हे जे निव्वळ देशांतर्गत उत्पादन आहे, तर याला आपण एनडीपी म्हणतो, म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्शन, एनडीपी, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हटलं तरी चालेल, प्रोडक्शन म्हटलं तरी चालेल. आता तुम्हाला त्या दिवशी देखील मी सांगितलेलं होतं, आज देखील तुम्हाला सांगतो आहे की निव्वळ देशांतर्गत उत्पादन ही जी संकल्पना आहे, तर ही संकल्पना देखील याच संकल्पनेशी, स्थूल देशांतर्गत उत्पादन या संकल्पनेशीच निगडित आहे, या संकल्पनेशीच निगडित आहे नव्हे, तर या संकल्पनेमधून फक्त एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे की भांडवलाची दरवर्षी झीज होते, म्हणून आपण घसारा मूल्य जे आहे हे घसारा मूल्य काही काळ बाजूला काढून ठेवत असतो. मग हे जे घसारा मूल्य आहे, हे घसारा मूल्य आपण ज्या वेळी मायनस करतो आहे, हे घसारा मूल्य जे आहे, हे घसारा मूल्य हे आपण स्थूल देशांतर्गत उत्पादनातून ज्यावेळी आपण वजा करतो, त्यावेळी आपल्याला काय माहिती आहे, त्यावेळी आपल्याला निव्वळ देशांतर्गत उत्पादन जे आहे, तर निव्वळ देशांतर्गत उत्पादन हे प्राप्त होत असते. आणि म्हणूनच आपण निव्वळ देशांतर्गत उत्पादन जे आहे, तर हे निव्वळ देशांतर्गत उत्पादन ही जी संकल्पना आहे, तर ही संकल्पना मांडताना असं सांगितलं जाते की देशाच्या भौगोलिक सीमारेषेमध्ये एका वर्षाच्या कालावधीत, देशाच्या भौगोलिक सीमारेषेमध्ये एका वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा दिलेल्या वर्षाच्या कालावधीमध्ये, म्हणजे आर्थिक वर्ष जे आहे, या आर्थिक वर्षामध्ये उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे, ज्याही सर्व अंतिम वस्तू असतील त्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजार भावानुसार येणारे स्थूल मूल्य, बाजार भावानुसार जे स्थूल मूल्य येते ते म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. काय म्हटलं पुन्हा ऐका, की देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजार भावानुसार येणारे स्थूल मूल्य म्हणजे
निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. आणि निव्वळ देशांतर्गत उत्पादन जे आहे, तर हे निव्वळ देशांतर्गत उत्पादन काढण्यासाठी स्थूल देशांतर्गत उत्पादन जे आहे वरचं, त्याच्यामधून घसारा मूल्य जे आहे, हे घसारा मूल्य मायनस केलं जाते, हे घसारा मूल्य वजा केलं जाते, घसारा मूल्य काढून टाकलं जाते. स्थूल देशांतर्गत उत्पादन वजा, म्हणजे मग आता एक गोष्ट तुमच्या काय लक्षात आली की स्थूल देशांतर्गत उत्पादन जे असते हे जास्त असते, निव्वळ देशांतर्गत उत्पादन जे असेल हे स्थूल देशांतर्गत उत्पादन मूल्यापेक्षा नेहमी कमी असते. एवढी एक गोष्ट तुमच्या लक्षात, कारण आपण त्याच्यामधून घसारा मूल्य मायनस करतो. स्थूल देशांतर्गत उत्पादन जे आहे, तर या स्थूल देशांतर्गत उत्पादनामधून आपण घसारा मूल्य जे आहे हे घसारा मूल्य वजा करतोय, मायनस करतो आहे. आणि म्हणूनच ते आपण मायनस करत असल्यामुळे जे निव्वळ देशांतर्गत उत्पादन आहे ते नेहमी कमी येते असं आपण म्हणतो. मग याचं जे सूत्र आहे हे सूत्र आपण पाहूया की निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय. तर सूत्र सांगितलं जाते की NDP is equal to GDP minus depreciation. म्हणजेच निव्वळ देशांतर्गत उत्पादन इज इक्वल टू स्थूल देशांतर्गत उत्पादन वजा घसारा मूल्य. समजलं हे? आलं लक्षात की घसारा मूल्य जे आहे हे घसारा मूल्य कशा पद्धतीने काढलं जाते. नंतर आपल्याला आता तिसरं बघायचं आहे, एकूण राष्ट्रीय उत्पादन. तिसरी जी संकल्पना आहे, तर ही तिसरी संकल्पना आपल्याला बघायची आहे की एकूण राष्ट्रीय उत्पादन हे कशाला आपण म्हणतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ, काय म्हटलेलं आहे आपण, एकूण राष्ट्रीय उत्पादन. ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. काय आहे ते? ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पादन. मग हे जे एकूण राष्ट्रीय उत्पादन जे आहे, तर हे एकूण राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय हे आपल्याला बघावं लागणार आहे. आता आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन बघितलं, निव्वळ देशांतर्गत उत्पादन बघितलं. मग आता हे केवळ आपल्या देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत होतं. परंतु एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा ज्यावेळी आपण विचार करतो, त्यावेळी केवळ भौगोलिक सीमारेषांचा विचार करून आपल्याला चालत नाही. तर दिलेल्या वर्षामध्ये, एका वर्षभराच्या काळामध्ये, आर्थिक वर्षामध्ये देशात उत्पादित होणाऱ्या, काय म्हणतो मी लक्षात घ्या, की देशामध्ये उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजारानुसार येणारे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पादन होय. यात बाजार भावानुसार किमतीचा विचार केला जातो. आता पहा, आपण वरती जे बघितलेलं होतं तिथे काय म्हटलं होतं, देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत, सीमारेषे अंतर्गत असा शब्द होता. परंतु ज्यावेळी आपण आता एकूण राष्ट्रीय उत्पादन जे आहे, या एकूण राष्ट्रीय उत्पादनाचा ज्यावेळी आपण विचार करतो आहे, त्यावेळी कुठेतरी भौगोलिक सीमांतर्गत असं म्हटलं गेलेलं आहे का, भौगोलिक सीमारेषेच्या आत असं म्हटलं गेलेलं आहे का? नाही. कारण याला आता भौगोलिक सीमेचं बंधन नसते. ज्यावेळी आपण एकूण राष्ट्रीय उत्पादन पाहतो आहे, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट पाहतो आहे, त्यावेळी दिलेलं जे वर्ष असेल, जे आर्थिक वर्ष असेल, तर त्यामध्ये देशात उत्पादित होणाऱ्या, आता जागतिकीकरणाची प्रक्रिया झालेली आहे, सर्वच देशांनी त्याचा स्वीकार केलेला आहे आणि त्याच्यामुळे आपल्या देशात बऱ्याच बाहेरून कंपन्या आलेल्या आहे, बाहेर परदेशी कंपन्यांनी आपल्या देशामध्ये गुंतवणूक केलेली आहे. आपण देखील विविध देशांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. मग त्या सर्वांचा समावेश आता आपल्याला
या ठिकाणी करावयाचा आहे. या ठिकाणी आपल्याला ज्या परकीय कंपन्या आहेत त्या परकीय कंपन्यांचा किंवा त्यांना मिळणाऱ्या त्यांनी केलेल्या उत्पादनाचा किंवा आपण अनेक इतर देशांमध्ये केलेल्या उत्पादनाचा ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला या ठिकाणी विचार करावयाचा या संकल्पनेमध्ये. म्हणूनच जे स्थूल एकूण राष्ट्रीय उत्पादन जे आहे तर ते एकूण राष्ट्रीय उत्पादन त्याची व्याख्या करताना जसं म्हटलेलं आहे की दिलेल्या वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या दिलेल्या वर्षामध्ये देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजार मूल्यानुसार किंवा बाजार भावानुसार येणारे मूल्य बाजारानुसार येणारे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पादन होय. आणि यामध्ये आपण बाजार भावानुसार किमतींचा समावेश करतो विचार करतो. मग ह्याची जी सूत्र आहे हे सूत्र आता आपण बघूया. एकूण राष्ट्रीय उत्पादन तिसरी जी संकल्पना आहे ती आहे आपली एकूण राष्ट्रीय उत्पादन GNP असं आपण त्याला म्हणतो. तर आपण GNP असं म्हटलेलं आहे. मग याचे जे सूत्र आहे ते आहे GNP इज इक्वल टू काय काय आहे बघा आता C+I+G हे तर आपलं होतंच पूर्वीचं C+I+G प्लस x - m हे तर होतंच आपलं होतं ना. पण यामध्ये R - P हा नवीन हे आलेला आहे. मग आता या ठिकाणी पहा मराठीमध्ये आपण पाहूया एकूण राष्ट्रीय उत्पादन बरोबर उपभोग अधिक गुंतवणूक अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात वजा आयात अधिक. आता आर हा जो शब्द आहे तर आर हा शब्द आपल्याला घेण्यासाठी म्हणून आहे. मिळकत जी आहे रेव्हेन्यू जो आहे तर हा आहे R - P जो आहे तर P हा शब्द देण्यासाठी आहे. जे आपलं देणी जी असतात ती म्हणजेच मग आपण काय म्हणतो आहे की घेणी वजा देणी आता तुम्ही म्हणाल सर घेणी वजा देणी म्हणजे काय. तर आपण विविध प्रकारचे परदेशांसोबत व्यवहार करत असतो. काही आपण कर्ज काढतो काही देशांना कर्ज देतो. मग कर्ज जे काढतो आपण इतर देशांकडून तर आपल्याला ते कर्ज परतफेड करावं लागते त्याची व्याज द्यावं लागते. मग त्या सर्वचा समावेश देण्यामध्ये येतो. आणि आपण इतर देशांमध्ये जी गुंतवणूक केलेली आहे इतर देशांमध्ये जो आपण पैसा दिलेला आहे काही कर्ज रूपाने दिलेला आहे तर त्यांच्याकडून आपल्याला व्याज स्वरूपामध्ये मुद्दल स्वरूपामध्ये पैसा येतो त्याला आपण घेणी असं म्हटलेलं आहे. म्हणजे परदेशातून येणारी घेणी वजा परदेशात दिली जाणारी देणी असं त्याचा अर्थ आहे. निव्वळ येणी वजा निव्वळ देणी असं आपण त्याला म्हणत असतो. म्हणून मग म्हटलेलं आहे की स्थूल राष्ट्रीय उत्पादन इज इक्वल टू उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात वजा आयात अधिक घेणी वजा देणी असं आपण सांगू शकतो. आणि चौथं जे आहे ते आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP नेट नॅशनल प्रॉडक्ट असं आपण त्याला म्हणतो. मग आता हे जे नेट नॅशनल प्रॉडक्ट आहे ते वरील प्रमाणेच आहे की निव्वळ राष्ट्रीय उत्पादन जे असेल या निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाबरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन जे आहे या स्थूल राष्ट्रीय उत्पादनामधून घसारा खर्च वजा केला की आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पादन प्राप्त होते. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन
म्हणजेच एका वर्षाच्या कालावधीमध्ये एका वर्षात देशात उत्पादित झालेल्या निव्वळ वस्तू आणि सेवांचे उत्पादन होय. आणि याचं जे सूत्र आहे ते आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पादन इज इक्वल टू काय आहे स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा खर्च. इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो NNP इज इक्वल टू GNP मायनस डिप्रिसिएशन. तर अशा प्रकारे या ज्या चार आहेत तर या चार संकल्पना राष्ट्रीय उत्पन्नामधल्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि वारंवार याचा आपल्याला उपयोग हा होणार आहे, याचा उल्लेख होणार आहे. आता आपण पुढच्या तासिकेला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याचा विचार